ज्येष्ठ नागरिकांचे मनोरंजन व्हावे, त्यांच्यात सकारात्मकता यावी, त्यांचे आयुष्य सुखकर व्हावे आणि प्रसन्न मनाने त्यांनी सामाजिक कार्यात आपले योगदान द्यावे या उद्देशाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवाचे येथे आज 14 व 15 फेब्रुवारीला आयोजन करण्यात आले आहे। हा महोत्सव 14 व 15 फेब्रुवारी दरम्यान कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे होणार आहे। शनिवार 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 10:30 वाजता प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी तर ज्येष्ठ नेते श्री दत्ता मेघे प्रामुख्याने उपस्थित राहतील। उद्घाटनानंतर प्रसिद्ध गायक पद्मश्री सुरेश वाडकर यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल अशी माहिती ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष दत्ताजी मेघे यांनी पत्रकार परिषदेतून दिली। गेल्या 8 वर्षापासून आम्ही नितीन गडकरी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नागपूर शहरात आणि महाराष्ट्रात देशात ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या माध्यमात त्यांना आनंद होईल अशा तऱ्हेचा कार्यक्रम राबवतो। त्याची डिटेल माहिती आत्ताच या ठिकाणी मी दिली आहे। आत्ताच आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे। दरवर्षी ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव याच्या अंतर्गत दरवर्षी असा एक कार्यक्रम आपण घेत असतो। सांस्कृतिक कार्यक्रम तोच 14 आणि 15 फेब्रुवारीला हा आयोजित केलेला आहे स्थानिक सुरेश भट सभागृहामध्ये। जो सगळा कार्यक्रम माननीय मेघे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतो। मी या माध्यमातून मेघे साहेबांनी जे आवाहन केलेलं आहे सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना की याचा लाभ मोठ्या प्रमाणात लोकांनी घ्यावा, तर त्याप्रमाणे आमच्या ट्रस्टच्या वतीने आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा। एकूण कितीच लोकांचा सत्कार आहे आणि काही कॅटेगरी आहे का? नाही, 4-8 लोकांचा सत्कार आहे 2 दिवस मिळून। त्याच्या कॅटेगरीमध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता काम करणाऱ्या लोकांचा सत्कार असा त्याचा स्वरूप आहे आणि त्याची नावं आम्ही वेळेवरच जाहीर करतो। मुख्य अतिथी कोण राहणार कार्यक्रमात? माननीय गडकरी साहेब आणि माननीय मेघे साहेब। त्याचप्रमाणे आपल्या आता मेघे साहेबांनी जसं सांगितलं त्याप्रमाणे 14 तारखेला प्रसिद्ध अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे या राहतील आहे आणि त्या दिवशी आपल्याला माहिती आहे की पद्मश्री सुरेश वाडकर यांचं गायन होईल आहे आणि 15 तारखेला आपल्या निशिगंधा वाड ताई या ज्या आहेत या प्रमुख अतिथी राहतील आणि आयुष्यावर बोलू काही हे सलील कुलकर्णी आणि संदीप खरे यांचा कार्यक्रम होणार आहे।